तंदूर चिकन बिर्याणी। आता आपण बनवणार आहोत तंदुरी चिकन बिर्याणी। त्यासाठी मी कांदे कापून घेणार आहे, ते उभे कापणार आहे। बघू शकता मी कशी कापते ती कांदे, एकदम बारीक कापायचे, मग ते चांगले फ्राय होतील। आता मी टोमॅटो कापत आहे, कोथिंबीर पण कापून घेत आहे, आलं लसूण मिरची त्याची पेस्ट करत आहे मी। आता इथे मी चिकन घेतलं आहे। आता एक पॅन घेतला आहे मी, त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे तेल। जो आपण कांदा कापून घेतला आहे ना, तो फ्राय करायचा आपण त्या तेलामध्ये, ब्राऊन कलरचा होईपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा आहे। बघू शकता आपला कांदा किती उत्तम फ्राय झाला आहे। ब्राऊन कलरचा झाला का तो क्रंची होतो। सगळा कांदा करून घ्यायचा आहे। आता चिकनमध्ये आलं लसूण पेस्ट, तंदुरी मसाला आणि मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला ते आता त्याच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। आता फ्राय करून घेत आहे मी। आता ते काढून घेऊयात आपण आणि एक जाळी घेऊयात त्याला स्मोक देण्यासाठी। तंदूर नाही आहे, मग आपण गॅसवरच करूयात त्याला रोस्ट। त्या चिकनला जो फ्राय केलाय ना त्याला रोस्ट करून घेऊयात आणि मग नंतर आता आपला रोस्ट करून झाला आहे चिकन। आता आपण घेऊयात मॅरिनेट करायला त्याला बिर्याणीसाठी। हे सगळे मसाले घेतले आहेत मी त्याला मॅरिनेट करण्यासाठी। आता आपण आलं लसूण पेस्ट टाकत आहोत, 4 चमचे आलं लसूण पेस्ट, 4 ते 5 चमचे। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे ना तेवढं स्पायसी घेऊ शकता। मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलं आहे। आणि आपण त्यात आता टाकणार जायफळ आणि वेलचीची पूड जी बारीक केलेली आहे ती। आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे लाल तिखट 2 ते 3 चम्मच, कारण आलं लसूण पेस्ट मी जास्त घेतली आहे म्हणून मी लाल तिखट कमी टाकणार आहे। आणि थोडेसे लवंग, थोडीशी मिरी, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरी। आणि आता मी टाकत आहे हळद। आता आपली हळद टाकून झाली आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत सुके मसाले। आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे वेलची, 4 वेलची, मोठी वेलची, दालचिनी टाकून घेतली आहे मी आणि चक्रफूल टाकत आहे 4 ते 5 तुकडे त्याचे। असं खडा मसाला मी यूज केला आहे। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत बिर्याणी मसाला मॅरिनेट करण्यासाठी। हा मी बिर्याणी मसाला सुहानाचा वापरला आहे, त्याला फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी सुहानाचाच यूज करते नेहमी। आता आपण त्याच्यामध्ये 1.5 वाटी दही टाकून घेणार आहोत। जशी तुमची चिकन किंवा मटनची क्वांटिटी असेल तसं तुम्ही टाकून घेऊ शकता।
माझं 1 किलो चिकन आहे म्हणून मी 1.5 वाटी दही टाकलं आहे त्याला. आता पुदिन्याची पानं टाकत आहे मी. 14-15 पानं टाकत आहे त्याच्यामध्ये, कारण फ्लेवर खूप छान येतो पुदिन्याने बिर्याणीला आणि ते मॅरिनेट पण छान होतं. अशी बघा तुम्ही ट्राय करून, खूप छान होते बिर्याणी. आता मी कोथिंबीर टाकून घेतली आहे त्याच्यामध्ये. आता थोडासा म्हणजे अर्धा टोमॅटो कापलेला आहे मी, तो टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडीशी कसुरी मेथी पण टाकणार आहे आणि मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे. बघा मी कसं मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता जो फ्राय केलेला कांदा होता ना, तो टाकणार आहोत. त्याने एक वेगळाच फ्लेवर येतो. आता मी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे आणि एकीकडे मी गॅस लावून त्याच्यावर टोप ठेवत आहे. त्याच्यामध्ये खडे मसाले, तेलावर खडे मसाले सगळे, जिरं आणि आपण आलं लसूण पेस्ट पण टाकणार आहोत फोडणीला आणि थोडंसं पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर आणि मीठ हे टाकून पाणी ओतायचं आणि नंतर आपण जो वॉश केलेला राईस आहे ना, तो टाकायचा, बासमती राईस, आणि वरनं लिंबू पिळायचं आणि तूप पण सोडायचं 1 चमचाभर. त्याने सुटसुटीत भात होतो आपला. आता आपण चिकन स्टार्ट करू. जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते तेलावर टाकू, फ्राय करून घेऊयात, म्हणजे कुकच करून घेऊयात आणि मग नंतर आपण लेयर लावू. आता त्या चिकनला आपण व्यवस्थित परतून घेऊयात. इथे आमचं चाललंय, मस्त वाटतंय ना असं चाललंय. माझ्या मावशीची मुलगी दीक्षा आणि मी होती. आता आपण लेयर्स लावून घेऊयात. आता आपण टाकूयात व्हाईट राईस, टाकून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित पसरून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूयात जो रोस्ट तळलेला होता तो, आणि कोथिंबीर टाकूयात, मसाला टाकूयात, बिर्याणी मसाला, आणि हे कलरचे मी तांदूळ करून भात करून घेतला आहे तो पण टाकून घेतला आहे. आणि आता व्हाईट राईसवरनं आणि तांदूळ टाकून घेऊयात ते कलरचे जो राईस करून घेतला आहे तो, आणि त्याला दम देऊयात. आता बघा दम देऊन झाला आहे. किती छान तांदूळ पण शिजले आहेत. 80%च कुक केले आहेत मी ते, म्हणून ते आता व्यवस्थित दम दिला ना आपण तेव्हा छान शिजले आहेत. बघू शकता किती छान सुटसुटीत झालं आहे ते. बघा किती छान राईस शिजला आहे. अशी झाली आपली बिर्याणी रेडी. एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते, मस्त लागते. Thanks for watching. Please like, share and subscribe to my channel.